नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वदीप कापरे आणि आजच्या या भागामध्ये आपण ओरिजिन अँड एव्होल्युशन ऑफ लाईफ बघणार आहोत. तर हा धडा स्टार्ट करण्याआधी एक छोटीशी इंट्रोडक्शन आपण घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही कुठे फोटो स्टुडिओमध्ये किंवा आर्ट गॅलरीमध्ये कधी गेलाच असेल. तिकडे गेल्यावरती तुम्ही एक फोटो पाहिला किंवा एक आर्ट पाहिले तर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे हा आर्ट किंवा फोटो कोणी बनवला असेल? ह्याचं ओरिजिन कसं झालं असेल? आणि वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात, जसे की कलर कुठला वापरलाय, स्ट्रोक कसा मारलाय आणि वेगवेगळे प्रश्न. तेच प्रश्न आपल्या लाईफ बद्दल पण कधी तुमच्या मनात आले असतील. ओरिजिन कसं झालं, ह्याचं एव्होल्युशन कसं झालं, ह्याचं अडॅप्टेशन कसं झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या धड्यामध्ये आज देणार आहोत. तर हा जो धडा आहे, हा 3 भागांमध्ये आपण डिवाइड केला आहे. पहिला भाग म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफ. या ओरिजिन ऑफ लाईफ मध्ये ओरिजिनेट कसं झालं, एक जीव कसा ओरिजिनेट झाला या पृथ्वी तलावरती, हे जाणून घेणार आहोत. त्याची वेगवेगळे थिअरीज जे आहेत ते जाणून घेणार आहोत. दुसरे एव्हिडन्सेस बघणार आहोत. एव्हिडन्सेस जे प्रूव्ह करून दाखवतात की लाईफ असा ओरिजिनेट होऊ शकला असेल. तुम्हाला माहिती आहे, सायंटिफिक वे मध्ये, सायन्स मध्ये प्रूफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर प्रूफ नसेल सायन्स मध्ये तर ते एक बेकार गोष्ट आहे. प्रूफ पाहिजेच आहे. प्रूफ असेल तर कम्युनिटी ऍक्सेप्ट करते. तिसरा जो भाग आहे, आपण एव्होल्युशन बघणार आहोत. एव्होल्युशन कसं निर्माण झालं, एका प्राणीपासून वेगवेगळे डायव्हर्सिफाईड ऑर्गॅनिझम्स कसे तयार झाले, त्यांचे वेगवेगळे थिअरीज बघणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण ओरिजिन ऑफ लाईफ पासून स्टार्ट करू, वेगवेगळे थिअरीज जाणून घेऊ. ओरिजिन ऑफ लाईफ किंवा याला प्रोटोबायोजेनेसिस असंही म्हणलं जातं. आता या पृथ्वी तलावरती लाईफ कसा निर्माण झाला, फर्स्ट जीव कसा निर्माण झाला, त्याची वेगवेगळे थिअरीज जाणून घेऊया. आत्ता पण आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये पण वेगवेगळे आपण ऍडव्हान्समेंट केलेत बायोकेमिस्ट्रीमध्ये, ॲस्ट्रोबायोलॉजीमध्ये, जिओग्राफी, मॉलिक्युलर बायोलॉजी, वेगवेगळ्या फील्ड्स मध्ये आपण एवढी प्रगती केली आहे. स्टील आजचे जे सायंटिस्ट आहेत त्यांना अजून पण कळालेलं नाहीये की लाईफ कशी निर्माण झाली आहे या पृथ्वी तलावरती. डिस्पाइट वेगवेगळे थिअरीज निर्माण झालेत, जे आपण आता जाणून घेऊया. थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, पहिला म्हणजे थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. अकॉर्डिंग टू दिस, या थिअरी अनुसार जीव जो निर्माण झाला पृथ्वी तलावरती, तो एका सुपर नॅचरल पॉवर मुळे झाला. सुपर नॅचरल पॉवर म्हणजे देवता, जो आपण म्हणतो देव, ख्रिश्चन धर्माप्रमाणे हा जो जग आहे 7 दिवसामध्ये निर्माण झाला. इवन हिंदू मिथॉलॉजी प्रमाणे, हिंदुआंप्रमाणे 6 दिवसामध्ये ह्या जगाची निर्मिती झाली. मुस्लिम प्रमाणे वेगवेगळे, प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या थिअरीज आहेत. पण मेन ड्रॉबॅक ऑफ दिस थिअरी इज दॅट की या थिअरी अनुसार या थिअरीला काही सायंटिफिक बेस नाहीये किंवा प्रूफ नाहीये. आपल्याला माहिती आहे सायन्स मध्ये प्रूफ ही गरजेची गोष्ट आहे, याला काही प्रूफ नाहीये, म्हणून ही जी थिअरी आहे ही डिस्कार्ड केली गेली. दुसरी थिअरी आहे कॉस्मॉइक थिअरी किंवा थिअरी ऑफ पॅन्सपर्मिया. या थिअरी अनुसार हा जो जीव आहे पृथ्वी तलावरती, पहिला जो जीव आहे या पृथ्वी तलावरती ओरिजिनेट झालाच नाही. हा दुसऱ्या प्लॅनेट वरती, स्टार्स वरती निर्माण झाला आणि तिकडून इकडे खाली आला. आता हा थिअरी सध्याच्या स्थितीमध्ये खूप पॉवरफुल आहे. जर तुम्ही हिस्ट्री चॅनल बघत असाल तर त्यामध्ये एक सिरीज आहे ज्याचं नाव आहे एन्शंट एलियन्स. एन्शंट एलियन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये वेगवेगळे प्रूफ्स त्यांनी दिले आहेत की जेणेकरून असं दाखवलंय की त्यांनी ही लाईफ जी आहे बाहेरनं डिसेंड झाली आहे. आणि स्टील एलियन्स, ज्याला आपण बाहेरच्या जगाचे ऑर्गॅनिझम म्हणतो, ते सध्या पण मॉनिटर करतात अर्थला. आणि रिसेंटली एक नासाच्या रिपोर्ट अनुसार एक बॅक्टेरिया लाईक ऑर्गॅनिझम एका छोट्याशा दगडावरती मिळाला आहे आणि तो दगड मार्स पासून इकडे आलेला आहे. सो बॅक्टेरिया लाईक ऑर्गॅनिझम डिस्कवर झाले होते अंटार्क्टिका मध्ये. आणि या छोट्याशा थिअरीला एक छोटासा सायंटिफिक बेस सुद्धा आहे. तिसरी जी थिअरी आहे थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन किंवा अबायोजेनेसिस असं म्हणलं जातं. ही जी थिअरी आहे या थिअरी प्रमाणे लाईफ जी आहे ही ओरिजिनेट झाली नॉन लिव्हिंग थिंग्स पासून, नॉन लिव्हिंग मटेरियल जी आहे त्यापासून स्पॉन्टेनियसली जनरेट झाली.
आणि ही थिअरी डिस्कार्ड केली गेली, ते डिसप्रूव्ह केली गेली होती बाय लुईस पॅस्चर. लुईस पॅस्चरने 3 वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले, ज्यामध्ये एक मांसचा तुकडा एका बीकर मध्ये ठेवला ओपन मध्ये, तिसरा झाकून ठेवला आणि चौथा एका नेट मध्ये ठेवला. तर पहिल्यामध्ये तुम्ही बघू शकता की मॅगेट्स, माश्या आल्या, त्यामध्ये आळ्या निर्माण झाल्या आणि मॅगेट्स फॉर्म झाले. मॅगेट्स म्हणजे आळ्या. दुसऱ्यामध्ये काही फॉर्मेशन झालं नाही कारण की तो झाकून ठेवला होता. तर या थेअरी अनुसार जी लाईफ जी आहे ही स्पॉन्टेनियसली जनरेट झाली आहे, ही डिसप्रूव्ह केली गेली. चौथी जी थिअरी आहे, या थिअरी अनुसार लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑलवेज गिव्ह राईज टू अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम झाले. प्री एक्झिस्टिंग म्हणजे पूर्वी जे ऑर्गॅनिझम होते त्यांच्यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम निर्माण झाले. ही थिअरी लाईफ कशी ओरिजिनेट झाली, पहिला जीव कसा ओरिजिनेट झाला हे प्रूव्ह करून नाही दाखवत, पण ही प्रूव्ह करते की या पृथ्वी तलावरती लाईफ जी आहे कंटिन्युअस फॉर्म मध्ये पुढे प्रोसेस होत गेली, हे प्रूव्ह करून दाखवते. पण लाईफ कशी ओरिजिनेट झाली हे प्रूव्ह करून दाखवत नाही. तर मित्रांनो, आता आपण केमिकल एव्होल्युशन ऑफ लाईफ या विषयावरती बोलू किंवा या थिअरीवरती बोलू. या थिअरीला सेल्फ असेंब्ली थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ असंही म्हणलं जातं. आणि ही जी थिअरी आहे ही वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन जे झाले ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, एका ठराविक जास्त कालावधीमध्ये जास्त केमिकल रिॲक्शन जे कॉन्स्टंट लेवलवरती झाले त्यावरती डिपेंडेंट आहे. आणि याला सेल्फ असेंब्ली थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ असंही म्हणलं जातं किंवा बायोकेमिकल ओरिजिन ऑफ लाईफ असंही म्हणलं जातं. ही जी थिअरी आहे पहिल्यांदा फॉर्म्युलेट केली होती हेकलने, पण लेटर ऑन ही पुढे जाण्याचं काम या थिअरीला रशियन सायंटिस्ट ओपॅरिन आणि ब्रिटिश बायोलॉजिस्ट हेल्डेन या दोघांनी केलं. आता ही जी थिअरी आहे ही वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये डिवाइड केली गेली आहे. टोटल 7 स्टेप मध्ये डिवाइड केली आहे. तर प्रत्येक स्टेप आपण जाणून घेऊया. केमिकल एव्होल्युशन ऑफ लाईफ ह्याचा जो पहिला स्टेप आहे तो ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर आहे. ओरिजिन कसं झालं, अर्थचं निर्मिती कशी झाली. तर एक सायंटिस्ट होता, त्यांनी 1931 मध्ये एक बिग बँग थिअरी अशी काढली. तर त्या सायंटिस्टचं नाव होतं जॉर्जेस लेमार्ट्रे. आणि त्या थिअरीमध्ये त्यांनी असं सांगितलं की युनिवर्स जो आता आहे, युनिवर्स तो 20 बिलियन इयर्स अगो निर्मित झाला होता आणि एका सिंगल ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोशनने निर्मित झाला होता. तर एक इमॅजिन करा मित्रांनो की एक सिंगल गोळा आहे ज्याची हाय डेन्सिटी आहे, एकदम एक्स्ट्रीम हाय डेन्सिटी आहे, अनइमॅजिनेबल डेन्सिटी आहे आणि अनइमॅजिनेबल टेम्परेचर आहे त्यामध्ये. तो एक्सप्लोड होतो. एक्सप्लोशन झाल्यानंतर वेगवेगळे गॅलेक्सीज फॉर्म होतात. त्या गॅलेक्सी पैकी एक आपली गॅलेक्सी जी आहे मिल्की वे ती फॉर्म होते. सो एक्सप्लोशन झाल्यानंतर टेम्परेचर जो आहे तो डिक्रीज होत गेला वेगवेगळ्या गॅलेक्सीजचा, आणि जे मोल्टन फॉर्म मध्ये होते, जे गॅसेस फॉर्म मध्ये होते, ते स्लोली कूल होत गेले, थंडावले ते. आणि थंडावल्यामुळे आपला जो सोलार सिस्टम आहे तो फॉर्म झाला. आता या सोलार सिस्टम मध्ये अर्थ जो आपला प्लॅनेट आहे तो 4.6 बिलियन इयर्स अगो फॉर्म झाला होता. 4.6 बिलियन इयर्स अगो फॉर्म झाला होता. आणि हा जो स्टार्टिंगला पृथ्वी होती ही वेगळी होती. तो एक रोटेटिंग क्लाउड होता, त्याच्या अवतीभोवती हॉट गॅसेस होते, कॉस्मिक डस्ट, नेब्युला, वेगवेगळ्या गोष्टी होत्या. ते सगळे कंडेन्स झाले, कूल झाले. आणि ते झाल्यामुळे जे हेवी मेटल्स आहेत जसं निकेल, आयर्न, हे कोर मध्ये गेले, पृथ्वीच्या आतल्या भागामध्ये कोर मध्ये गेले. वाईल लाइटर एलिमेंट जे आहेत, जे हलके एलिमेंट्स आहेत जसे की हिलियम, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, हे सगळे वरती राहिले आणि ह्यांच्यामुळे ॲटमॉस्फिअर निर्मित झाला. आता ह्या ॲटमॉस्फिअर मध्ये आजचा जो ॲटमॉस्फिअर आहे हे पहिल्याच्या ॲटमॉस्फिअर पेक्षा वेगळा होता. पूर्वी हा जो ॲटमॉस्फिअर आहे हा रिड्युसिंग टाईपचा होता, ज्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता होती, ऑक्सिजन बिलकुल नव्हता. आणि आजच्या स्थितीमध्ये, आजच्या ॲटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजनचा लेवल हाय आहे. दुसरा स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर आणि मिथेन. आता प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर एकदम हॉट होता, जो जसा कूल होत गेला जे एलिमेंट्स होते ते एकमेकांशी रिॲक्ट झाले.
रिॲक्शन झाल्यामध्ये जे एलिमेंट्स होते ऍटमॉस्फिअर मध्ये, जसे हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, सल्फर, हे सगळे एकमेकांशी रिॲक्ट झाले. रिॲक्ट झाल्यामुळे त्यांचा जो केमिकल फॉर्म झाला, जो निर्मित झाला, त्यांचं रूपांतर मिथेन, अमोनिया, वॉटर मॉलिक्यूल आणि हायड्रोजन सल्फाइड यामध्ये झालं. तिसरा जो आहे फॉर्मेशन ऑफ सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. तिसऱ्या स्टेप मध्ये टेम्परेचर जो आहे पृथ्वीचा अजून कूल झाला, अजून थंडावला, आणि त्यामुळे वॉटर जो स्टीम मध्ये होता तो कूल झाला, आणि त्याच्यामुळे प्रेसिपिटेशन झालं किंवा रेनफॉल झाला, पाऊस पडला, आणि पावसामुळे ओशन्स, रिव्हर्स, लेक्स हे फॉर्म झाले. आता पूर्वीच्या ऍटमॉस्फिअर मध्ये ओझोन लेअर जो होता तो नव्हता त्या काळी. सो ओझोन नसल्यामुळे जे हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेज आहेत सनचे, ते डायरेक्टली पेनिट्रेट होऊन पृथ्वी तलावरती आले, आणि त्याच्यामुळे जास्त आयोनायझेशन झालं. आणि या आयोनायझेशन रेडिएशन, लाइटनिंगमुळे, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज जे होते, आणि अर्ली मॉलिक्युल जे हायड्रोकार्बन्स होते, अमोनिया होते, मिथेन आणि वॉटर, हे सगळ्यांचं रिॲक्शन होऊन कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, हे सगळे रिॲक्शन होऊन सिंपल मॉलिक्युल्स तयार झाले, ज्याला आपण मोनोसॅकराइड्स, अमायनो ऍसिड्स जे प्रोटीनचे असतात, मोनोसॅकराइड जे कार्बोहायड्रेटचे असतात, प्युरिन पिरिमिडिन्स जे डीएनए चे असतात, फॅटी ऍसिड्स जे लिपिड्सचे असतात, आणि ग्लिसरॉल, हे सगळे बिल्डिंग ब्लॉक्स तयार झाले. आणि हे सगळे बिल्डिंग ब्लॉक्स एका ओशनच्या खाली तळाला सेटल झाले, ज्याला हॅल्डेननी डिस्क्राईब केलं की हे हॉट डायल्यूट सूप किंवा प्रिमेटिव्ह ब्रॉथ असं त्यांनी डिस्क्राईब केलं. आणि या सगळ्या मॉलिक्युल्सचं डिग्रेडेशन होत नव्हतं. का नव्हतं होत? कारण की तेव्हाचा जो एन्व्हायरमेंट होता तो रिड्युसिंग टाईपचा होता, आणि डिग्रेडेशन जे होतं ते ऑक्सिडेशन मुळे होतं, आणि म्हणून यांचं डिग्रेडेशन नाही झालं. चौथा जो स्टेप आहे तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आता यामध्ये जो ब्रॉथ होता, जो प्रिमिटिव्ह ब्रॉथ म्हणलं जातं, ज्यामध्ये सगळे बिल्डिंग ब्लॉक्स असतात, फॅटी ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड्स, देन अमायनो ऍसिड्स, हे ह्या सगळ्यांचं पॉलिमरायझेशन झालं. पॉलिमरायझेशन म्हणजे एकमेकांना पॉलिमराइज होत, एंड टू एंड जॉईन होत एक पॉलिमर फॉर्म झाला, आणि या पॉलिमरमुळे पॉलिसॅकराइड्स, फॅट्स, प्रोटीन्स, न्यूक्लिओसाइड्स, न्यूक्लियोटाइड्स प्रोड्यूस झाले. पॉलिमरायझेशन ऑफ अमायनो ऍसिडचं पॉलिमरायझेशन झाल्यामुळे प्रोटोप्रोटीन्स निर्माण झाले. प्रोटोप्रोटीन्सचं काही फंक्शन नव्हतं, पण लेटर ह्यांचं रूपांतर प्रोटीन्स मध्ये झालं, एन्झाइम्स मध्ये झालं, ज्यांचं काही एक फंक्शन असतं. आता प्रोटीन मॉलिक्यूल जेव्हा फॉर्म झाला, हा एक लँडमार्क झाला ओरिजिन ऑफ लाईफ साठी. कारण की आपल्याला माहिती आहे प्रोटीन जे असतात ते रेअर केमिकल रिॲक्शन जे असतात, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन जो असतो तो फास्ट करतो, एनहान्स करतो, आणि एक प्रोटीन बेसिक मॉलिक्यूल मानला जातो लाईफचा, आणि म्हणून हा एक लँडमार्क होता. नेक्स्ट म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड. आता न्यूक्लियोटाइड्स जे प्रेझेंट होते ते फॉस्फरिक ऍसिड, शुगर आणि नायट्रोजनस बेसिस म्हणजे प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स, हे सगळे एकत्र आले, आणि त्यामुळे जॉईनिंग झाल्यामुळे, एंड टू एंड जॉईनिंग झाल्यामुळे आरएनए आणि डीएनए जो बेसिक फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक, बेसिक जेनेटिक मटेरियल फॉर्म झालं. हे फॉर्म झाल्यानंतर त्यांमध्ये एक ॲबिलिटी पण आली, सेल्फ रेप्लिकेटिंग ॲबिलिटी पण आली. सेल्फ रेप्लिकेटिंग ॲबिलिटी म्हणजे ते स्वतःच्या स्वतः डुप्लिकेट पण व्हायला सुरुवात झाली. फॉर्मेशन ऑफ प्रोटोबायंट्स किंवा प्रोसेल्स. आता न्यूक्लिक ऍसिड जे फॉर्म झाले होते ते इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सशी कंबाईन झाले, आणि एक प्रोटोबायंट्स असे फॉर्म झाले. आता प्रोटोबायंट्स जे होते त्यांना एक सर्टन प्रॉपर्टी होती, त्यामध्ये लिव्हिंग सिस्टमची एक प्रॉपर्टी होती, जसे की त्यांमध्ये सेल्फ रेप्लिकेटिंग ॲबिलिटी होती. आता हे जे प्रोटोबायंट्स होते हे ऍग्रिगेशन मुळे फॉर्म झाले होते, म्हणजे मिक्सिंग झाल्यामुळे, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचं मिक्सिंग झाल्यामुळे त्यामुळे यांची निर्मिती झाली होती. आता ओपॅरिन जे होते त्यांनी याला कॉसरवेट्स असं नाव दिलं, आणि सिडनी फॉक्स जे होते हे दुसरे सायंटिस्ट होते, त्यांनी प्रोटीनॉइड्स किंवा मायक्रोस्पियर्स असं नाव दिलं. कॉसरवेट जे होते हे कोलायडल ऍग्रिगेशन होते, यामध्ये म्हणजे हायड्रोफोबिक प्रोटीन्स आणि लिपिड्स एकत्र आल्यामुळे त्यांची निर्मिती झाली होती.
आता कॉसरवेट्स हे बाहेरचा मीडियम जो आहे ते आतमध्ये घ्यायचे, सराउंडिंग मीडियमचा जो काही कंटेंट आहे ते आतमध्ये एनगल्फ करायचा आणि त्याची साईज जी आहे ती मोठी होत जायची. मोठी साईज झाल्यामुळे त्यांची जी थर्मोडायनॅमिक स्टेबलपणा आहे तो डिस्टर्ब व्हायचा. त्यांची स्टेबिलिटी डिस्टर्ब झाल्यामुळे एकाचे 2 व्हायचे, दोघाचे 4 व्हायचे. सो जस्ट लाईक सेल्स मध्ये जसा सेल आपला मोठा होऊन 2 होतो, तसेच हे सुद्धा मोठे होऊन एकाचे 2 व्हायचे. दुसरा म्हणजे मायक्रोस्पियर्स किंवा प्रोटीनॉइड्स. प्रोटीनॉइड्स जे होते हे हायड्रोफिलिक कॉम्प्लेक्सेस होते आणि त्यांच्या अवतीभोवती वॉटर मॉलिक्युल्स होते. आणि हे जे होते हे डबल मेम्ब्रेन होते. म्हणजे जसा आपला सेल असतो तो लिपिड बायलेअर असतो, त्यामध्ये डबल मेम्ब्रेन होतो, तसेच हे सुद्धा तसेच होते. आणि त्यामध्ये डिफ्युजन ऑन ऑस्मोसिस जे आपल्या सेल्स मध्ये पण होतो ते पण त्यामध्ये व्हायचे. हे ची जी स्टेबलपणा आहे ते कॉसरवेट पेक्षा जास्त स्टेबल होता. मायक्रोस्पियर्स कॉसरवेट्स पेक्षा जास्त स्टेबल होता. आता हे जे मायक्रोस्पियर्स आणि कॉसरवेट्स होते ह्यांचं नॉमेनक्लेचर नॉन लिव्हिंग कोलायडल ऍग्रिगेशन मध्ये केलं होतं. जरी त्यांच्याकडे प्रॉपर्टी होती सेल्फ डुप्लिकेशनची, पण ते सेल म्हणले नाही जाऊ शकत होते कारण की त्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स ऍबसेंट होते. ह्यांचं रूपांतर इओबायोन्ट्स मध्ये किंवा प्रोटोसेल मध्ये नंतरनी झालं, ज्याला आपण सेल असं म्हणतो. आणि लास्ट स्टेप म्हणजे फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल. फर्स्ट सेल तेव्हा झाला जेव्हा आरएनए आणि डीएनए सिस्टीम तयार झाली सेलमध्ये, प्रोटोसेलमध्ये. प्रोटोसेलमध्ये जेव्हा आरएनए आणि डीएनए सिस्टीम तयार झाल्यामुळे प्रोटोसेल निर्माण झाला. आणि हा जस्ट लाईक बॅक्टेरिया आणि व्हायरसेस सारखा होता. त्यामध्ये वेगवेगळे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज जे असतात, एनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम, हे त्यामध्ये घडायचे. आता पहिला सेल जो होता तो एनएरोबिक टाईपचा होता, म्हणजे हेट्रोट्रोपिक टाईपचा होता. म्हणजे त्यामध्ये जी एनर्जी प्राप्त केली जायची ती किमो हेट्रोट्रोपिक प्रोसेसने प्राप्त केली जायची. तर मित्रांनो, ही जी सगळी प्रोसेस आहे राईट फ्रॉम बिग बँग आणि फॉर्मेशन ऑफ अर्थ आणि फॉर्मेशन ऑफ फर्स्ट सेल आणि सध्याची परिस्थिती सगळी कॉम्प्रेस केली एका 24 आवर्स फॉर्मॅटमध्ये, 24 आवर्सच्या कालावधीमध्ये कॉम्प्रेस केली. तर असं पकडलं तर 0.0 आवर्सला अर्थ फॉर्म झाला. म्हणजे प्लॅनेट अर्थ, आपला जी पृथ्वी आहे ती फॉर्म झाली. मागच्या 4 सेकंड मध्ये पहिला मोबाईल फोन जनरेट झाला होता. म्हणजे टेलिफोन ग्राहम बेलने डिस्कवर केला होता, ते जस्ट मागच्या 4 सेकंड मध्ये झालं होतं. मागच्या 20 मिनिटांमध्ये डायनोसॉर जे विलुप्त झाले होते ते स्टील प्लॅनेट अर्थ मध्ये प्रेझेंट होते. म्हणजे मागच्या 20 मिनिटांमध्ये डायनोसॉर स्टील चालत होते आपल्या पृथ्वीवरती. मागच्या अर्ध्या तासामध्ये पहिला मॅमल जीवन त्याचं उत्पादन म्हणजे त्याचं रूपांतर झालं होतं. दुसऱ्या ऑर्गॅनिझम पासून पहिल्या मॅमलचं रूपांतर झालं होतं. तर मित्रांनो, ही जी थिअरी होती केमिकल एव्होल्युशन ऑफ लाईफ, या थिअरीला काही सायंटिफिक बेस नव्हता. त्याला प्रूव्ह करण्यासाठी 2 सायंटिस्ट समोर आले. त्यांचं नाव होतं युरे आणि दुसऱ्याचं नाव होतं मिलर. या दोघांनी प्रूव्ह केलं आणि त्यांनी सर्वात पहिल्यांदा एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स दिला जो सपोर्ट करतो केमिकल एव्होल्युशन थिअरी ऑफ ओपॅरिंगची. तर या थिअरीला सपोर्ट करण्यासाठी त्यांनी काही एक्सपेरिमेंट केले लॅबमध्ये, जे आपण जाणून घेऊया. आणि त्या एक्सपेरिमेंट खूप फेमस झाले, त्याला युरे मिलर असं एक्सपेरिमेंट म्हणलं जातं. तर पुरातन काळामध्ये सर्वात पहिल्यांदा जेव्हा अर्थ फॉर्म झाला होता त्या एन्व्हायरमेंटमध्ये, ते रिडक्शन टाईपचा एन्व्हायरमेंट होता, त्यामध्ये ऑक्सिजनची कमी होती. त्यामध्ये व्हॉल्कॅनिक इरप्शन सारखे सतत व्हायचे, लाइटनिंग व्हायची आणि जो सरफेस आहे अर्थचा तो एक गॅसेसनी कव्हर झाला होता. तर त्या गॅसेसमध्ये मिथेन, अमोनिया आणि हायड्रोजन हे 3 मेन गॅसेस प्रेझेंट होते. तर हे सगळा जो एन्व्हायरमेंट आहे पुरातन काळातला, त्यांनी एका ग्लास ॲपॅरेटस मध्ये मिमिक करायचा प्रयत्न केला. तर त्या मिमिक करायचा प्रयत्नामध्ये त्यांनी काय केलं, एक ॲपॅरेटस बनवला, त्याला त्यांनी स्पार्क डिस्चार्ज ॲपॅरेटस असं नाव दिलं. सर्वात पहिल्यांदा त्यांनी तो स्टरलाइज केला की फॉल्स पॉझिटिव्ह काही रिझल्ट आले नाही पाहिजे. त्यांनी तो स्टरलाइज केला, त्यामध्ये जे बॅक्टेरिया, जे काही कंपाऊंड जे काही प्रेझेंट होते सगळे काढून घेतले आणि इव्हॅक्युएट केला.
त्यामध्ये त्यांनी मिथेन, अमोनिया आणि हायड्रोजन हे 3 गॅसेस पंप केले आणि त्यांचा जो प्रमाण होता, जो रेशिओ होता तो होता 1:2:2. या ट्यूब मध्ये, या apparatus मध्ये त्यांनी वॉटर वेपर सुद्धा क्रिएट केला. कसा? तर तुम्ही इकडे बघू शकता, हा बॉइलिंग वॉटर आहे. ओके, सो इकडे त्यांनी एक मॅन्टल ठेवला. मॅन्टल एक डिव्हाइस असतो जो हीट देण्याचं काम करतो. या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये त्यांनी हीट दिला वॉटरला. वॉटरचं रूपांतर बाष्प मध्ये झालं. ते स्टीम जो आहे, जो स्टीम पुढे पास होऊन इकडे यायचा. हा एक स्पार्क प्लग आहे. त्यांनी 2 इलेक्ट्रोड्स असे एकमेकांना असे एका अंतरावरती ठेवले आणि त्याला कार्बन स्पार्क असं म्हणलं जातं. हा जो एन्व्हायरमेंट आहे, हा लाइटनिंगचा एन्व्हायरमेंट मिमिक करतो. म्हणजे पुरातन काळात जसे लाइटनिंग व्हायची तशीच इथे एक कार्बन स्पार्क असा जनरेट केला होता. दुसरी गोष्ट, त्यांनी रेनफॉल आणि इव्हॅपोरेशन जे पुरातन काळामध्ये व्हायचं, म्हणजे पाण्याचं रूपांतर स्टीम मध्ये व्हायचं. स्टीम पुढे जाऊन कंडेन्स होऊन परत रेनफॉल व्हायचा, हेवी रेनफॉल व्हायचा, पावसामध्ये व्हायचा. तर तेच इकडे त्यांनी मिमिक केलं. म्हणजे इकडे हा बॉइलिंग वॉटर आहे, त्याचं रूपांतर इव्हॅपोरेशन स्टीम मध्ये व्हायचं, इकडे कंडेन्स व्हायचं. इकडे जर तुम्ही बघितली एक ट्यूब आहे ज्याला वॉटर आउट आणि वॉटर इन. जर आपण वॉटर इन अँड आउट कॉन्स्टंट फ्लो ठेवला तर जो स्टीम जनरेट झालेला असतो त्याला कूल करायचं काम तो करतो आणि त्याचं रूपांतर परत पाण्यामध्ये होतं आणि ही सायकल सतत चालू राहायची. कित्येक दिवस ही सायकल चालू असल्यामुळे काही चेंजेस आले त्यामध्ये. आता हा जो मिक्सचर होता मिथेन, अमोनिया आणि हायड्रोजन, जो कंटिन्युअसली एक्सपोज झाला होता इलेक्ट्रिक डिस्चार्जला, त्या आर्कला कित्येक दिवसासाठी, जेव्हा त्यांचं इंटरॅक्शन झालं तर फायनली जो खाली हा जो फ्लास्क दिसतोय तुम्हाला इकडे, या फ्लास्क मध्ये एक कंपाऊंड जनरेट झाला, एक कलर जनरेट झाला. तो एक ब्राऊन कलर होता आणि त्याचं केमिकल अनालिसिस केल्यानंतर जो रिपोर्ट्स आले त्यामध्ये असं आढळलं की त्यामध्ये अमायनो ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, शुगर्स, देन नायट्रोजन बेसिस, हे सगळे जे बिल्डिंग ब्लॉक्स असतात, आपल्याला माहिती आहे बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन्स, अमायनो ऍसिड्स असे, हे जनरेट झाले. आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे तो स्ट्रॉंगली सपोर्ट करतो की जे सिंपल मॉलिक्युल्स जे प्रेझेंट होते अर्ली ऍटमॉस्फिअर मध्ये, ज्या अर्ली ऍटमॉस्फिअर मध्ये जे जनरेट झाले होते त्या या कारणांमुळे झाले होते. आता मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ओपॅरिन हेल्डेनची जी थिअरी होती आणि मिलर युरेचा जो एक्सपेरिमेंट होता, ह्यांनी आपल्याला समजून सांगितलं की नॉन लिव्हिंग थिंग्स पासून लिव्हिंग मटेरियल कसं बनतं. म्हणजे पुरातन काळामध्ये जे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स होत्या त्यांपासून जीव म्हणजे हे जे होते बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स कसे तयार झाले. तर या थेअरीला पुढे जाऊन कंटिन्युएशन मध्ये अजून एक थिअरी निघाली, दॅट इज RNA वर्ल्ड हायपोथेसिस. तर हा हायपोथेसिस जो आहे तो जाणून घेण्याआधी आपण हे जाणून घेऊ की प्रोटीन्स काय असतात. प्रोटीन्स तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हे एन्झाईम म्हणून ऍक्ट करतात. म्हणजे केमिकल रिॲक्शन जो असतो त्याला ते सपोर्ट करतात, कॅटलाइज करतात, एनहान्स करतात. सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन रिॲक्टंट मध्ये, प्रोडक्ट मध्ये घडवून आणण्याचं काम एक एन्झाईम करतो आणि हा बनलेला असतो प्रोटीन पासून आणि त्याचे जे बिल्डिंग ब्लॉक्स असतात ते अमायनो ऍसिड्स असतात. तर RNA हायपोथेसिस मध्ये पहिल्यांदा 1980 मध्ये सिडनी अल्टमन आणि थॉमस चेक या दोघांनी इंडिपेंडेंटली असं डिस्कवर केलं. दोघांनी इंडिपेंडेंटली वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते काम करत होते RNA वरती आणि त्यांनी असं डिस्कवर केलं की RNA कॅन ऍक्ट ऍज अ बायोकॅटलिस्ट. म्हणजे RNA स्वतः ऍज अ एन्झाईम म्हणून काम करू शकतो आणि त्यांनी नाव दिलं रायबोझाईम म्हणून. सो रायबोझाईम असे RNA नी बनलेले मॉलिक्युल्स असतात जे कॅटलाइज करतात रिॲक्शन, म्हणजे सबस्ट्रेटला कन्व्हर्जन इनटू प्रोडक्ट करण्याचं काम, एनहान्स करायचं काम ते करतात. सो ही जी डिस्कवरी होती, या डिस्कवरीसाठी आल्टमन आणि चेकला नोबेल प्राइज मिळालं केमिस्ट्रीमध्ये 1989 मध्ये, 1989 मध्ये. आणि ही जी थिअरी होती, ही जी डिस्कवरी होती ही खूप इम्पॉर्टंट होती फॉर RNA वर्ल्ड हायपोथेसिस. आता RNA वर्ल्ड हायपोथेसिस सर्वात पहिल्यांदा कार्ल लुईस, फ्रान्सिस क्रिक आणि लेस्ली ऑर्गल यांनी 1960 मध्ये पहिल्यांदा डिस्कवर केलं
आणि त्यांनी म्हणजे जेव्हा RNA डिस्कवर झाला, दे कॅन ऍक्ट ॲज अ रायबोझाईम, त्याच्या फार पूर्वी ह्यांनी पहिल्यांदा डिस्कवर केलं होतं की जे पहिलेचे जे अर्ली लाईफ होते, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते, त्यामध्ये मोस्टली RNA अबंडंटली फाउंड असणार. म्हणजे RNA जो मटेरियल आहे तो मोस्टली सर्व गोष्टी करण्याचं काम करणार. म्हणजे RNA कॅन ऍक्ट ॲज अन एन्झाईम, RNA लिपिड बायलेअर बनवतो, RNA वेगवेगळ्या रिॲक्शन कॅटलाइज करतो, तोच डुप्लिकेट करतो. तो ही थिअरी त्यांनी 1960 मध्ये प्रपोज केली होती. आणि ही या थिअरीला मोठा सपोर्ट, मोठा एव्हिडन्स त्यांना आल्टमन आणि चेक या दोघांच्या डिस्कवरी नंतर मिळाला. आता आपल्याला माहिती आहे की RNA जो मटेरियल आहे, जो न्यूक्लिक ऍसिड आहे, तो अबंडंटली फाउंड असतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, लिव्हिंग सेल्स मध्ये तो मोस्टली प्रेझेंट असतो. आणि त्याचा जो स्ट्रक्चर आहे तो थोडा बहुत रिलेटेड असतो DNA शी. DNA मध्ये डिऑक्सिरायबोज असतो, याच्यामध्ये रायबोज असतो, आणि याच्यामधला जो युरॅसिल असतो तो कन्वर्ट होतो थायमिन मध्ये. एक क्लोजली रिलेटेड असतो आणि तो चेन बनवू शकतो RNA स्वतः. तो स्वतः म्युटेशन मध्ये कन्वर्ट होऊ शकतो, त्याचं म्युटेशन होऊ शकतं, तो स्वतः रेप्लिकेट होऊ शकतो, आणि तो कॅटलाइज पण करू शकतो रिॲक्शन. हे सगळे जे गोष्टी आहेत ते सपोर्ट करतात या हायपोथेसिसला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रायबोझोम जो असतो तो आपल्याला माहिती आहे, तो ट्रान्सलेशनल प्रोसेस, म्हणजे जेव्हा mRNA चं कन्व्हर्जन प्रोटीन मध्ये होतं, रायबोझोम जो तयार असतो त्याला RNA ची गरज असते. जर आपण मागच्या चॅप्टर मध्ये रिकॅप केलं तर आपल्याला माहिती आहे की रायबोझोम्स मध्ये जी ट्रान्सलेशन प्रोसेस असतात दॅट इज कॅटलाइज्ड बाय RNA. RNA तो कॅटलाइज करतो. आता हा जो मॉलिक्यूल आहे RNA, तो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, म्हणजे कालावधीमध्ये बरेच टाइम नंतर त्यांनी स्वतःमध्ये रेप्लिकेशनची, म्युटेशनची जी ॲबिलिटी आहे त्यामध्ये त्यांनी घडवून आणली असेल. वेगवेगळे साईज मध्ये तो बनला असेल, वेगवेगळे रिॲक्शन कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज त्यामध्ये आले असेल, आणि इव्हेंच्युअली त्यांनी प्रोटीन स्वतःच्या अवतीभोवती सुद्धा प्रोटीन जनरेट केला असेल, प्रोटीन कोड सुद्धा त्यांनी बनवले असेल विथ रायबोझोम्सनी. आणि म्हणजे बराच पिरियड झाला, म्हणजे बऱ्याच टाइम नंतर त्यांमध्ये सर्टन ॲबिलिटी पण आली असेल. म्हणजे RNA जो सिंगल स्ट्रँडेड असतो तो कन्वर्ट झाला असेल डबल स्ट्रँडेड DNA मध्ये, आणि तो कंटिन्यू पुढे जाऊन एका सेल मध्ये त्याचं रूपांतर झालं असेल. मित्रांनो, आता आपण ऑर्गॅनिक एव्होल्युशन विषयी बोलूया. ऑर्गॅनिक एव्होल्युशन किंवा एव्होल्युशन, एव्होल्युशन हा एक लॅटिन वर्ड आहे ज्याचा अर्थ असा होतो की अनफोल्डिंग ऑफ नेचर. म्हणजे नेचर जसं जसं अनफोल्ड होत जातो, असं खुलत जातो. तर त्यामध्ये काही एका ऑर्गॅनिझम मध्ये ऑर्डरली चेंजेस होतात. म्हणजे काही चेंजेस होतात जे चांगले चेंजेस होतात, आणि ज्यामुळे एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या स्पीसीस मध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि जेव्हा हे रूपांतर होतं तो कम्प्लिटली डिफरंट असतो त्याला पहिल्या इंडिव्हिज्युअल पेक्षा. आता ऑर्गॅनिक एव्होल्युशन चा जर तुम्ही हे बघितलं, डेफिनेशन बघितलं, तर ऑर्गॅनिक एव्होल्युशन कॅन बी डिफाइंड ॲज स्लो, ग्रॅज्युअल, continuous and irreversible changes in an organism through which the present day complex forms of the life develop from their simple pre-existing forms. आता हे जे बघितले तुम्ही स्लो, ग्रॅज्युअल, म्हणजे एव्होल्युशन मध्ये जे चेंजेस होतात, जे ऑर्डरली चेंजेस होतात ते स्लोली होत जातात. म्हणजे वर्षानुवर्ष ते चालूच असतात, पण स्लोली स्लोली ते होत जातात. आणि ग्रॅज्युअल आणि कंटिन्युअस म्हणजे स्लोली स्लोली वाढत जातात, आणि ते जे चेंजेस असतात ते कंटिन्युअस असतात, म्हणजे त्यामध्ये रुकावट काही येत नाही. आणि हे चेंजेस जे असतात ते इरिव्हर्सिबल असतात. इरिव्हर्सिबल म्हणजे ते रिव्हर्ट बॅक होत नाही, आणि याला एव्होल्युशन असं म्हणलं जातं. अकॉर्डिंग टू चार्ल्स डार्विन, डार्विन विषयी आपण बोलूया, पण अकॉर्डिंग टू चार्ल्स डार्विन ही जी डेफिनेशन आहे ती अशी आहे की डिसेंट विथ मॉडिफिकेशन. डिसेंट म्हणजे वंशज, जो वंशज असतो त्यामध्ये काही मॉडिफिकेशन होते ज्याच्यामुळे त्यामध्ये एव्होल्युशन होतं. आता मित्रांनो, तुम्ही लॅमॅक्स थेरी ऐकली असेल 10वी मध्ये. त्याचा जो ती जी थिअरी आहे, त्या अकॉर्डिंग टू दिस थिअरी त्यामध्ये जे ट्रेड्स अक्वायर्ड होतात, जे ट्रेड्स गेन होतात, त्यामध्ये इंटरनल फोर्स, चेंजेस इन एन्व्हायरमेंट आणि यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन हे मेन गोष्टी आहेत. यूज आणि डिसयूज म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम, एखादी गोष्ट, एखादा ऑर्गन जर यूज करत राहील तर तो कंटिन्यू होतो आणि त्यामध्ये मॉडिफिकेशन होत असतं. जर तो डिसयूज करतो म्हणजे त्याचा वापरच करत नाही तर त्याचा वेस्टिजियल ऑर्गन बनतो, तो खराब होऊन जातो.
ह्याचा अर्थ असा होतो. फॉर एक्झाम्पल, हा जो जिराफ आहे पहिला एक झेब्रा लाईक ऑर्गॅनिझम होता, झेब्रा सारखा दिसणारा एक ऑर्गॅनिझम होता, ॲनिमल होता सॉरी. तर हा जो ॲनिमल आहे तो झाडांची पानं खायचा, आणि ज्या एन्व्हायरमेंट मध्ये तो राहत होता तिथली झाडं सगळे उंच होते, आणि त्याची मान जी आहे सतत स्ट्रेस मिळण्यामुळे, सतत वरचे जे पाला खात असल्यामुळे, त्याचे स्ट्रेस मिळण्यामुळे त्याची जी प्रजाती आहे त्याचे मान वाढत गेली आणि तो जिराफ मध्ये कन्वर्ट झाला. आता ही जी थिअरी आहे ही डिस्प्रूव्ह केली होती कोणी? ऑगस्ट वाईजमॅननी. तर ऑगस्ट वाईजमॅननी ही थिअरी त्याची डिस्प्रूव्ह केली. तर त्यांनी काय एक्सपेरिमेंट केले लॅबमध्ये, त्यांनी काय एक्सपेरिमेंट केले रॅट्स वरती. रॅट्स मध्ये त्यांनी 21 जनरेशन त्यांची स्टडी केली, 21 जनरेशन त्यांना वाढवलं. प्रत्येक जनरेशन मध्ये त्यांनी त्याची जी शेपूट आहे ती कापली गेली, म्हणजे प्रत्येक रॅटची त्यांनी शेपूट कापली प्रत्येक जनरेशन मध्ये, आणि अशी 21 जनरेशन त्यांनी स्टडी केले. तर त्याचा रिझल्ट असा झाला की त्यांनी त्याची साईज जी आहे, टेलची जी साईज आहे तशीच्या तशी राहिली, ती काही कमी झाली नाही किंवा ती गळून पडली नाही पुढच्या जनरेशनमुळे. तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे डिसयूज किंवा यूज केले, सॉरी, जो चेंजेस होतात ऑर्गॅनिझम मध्ये, जे चेंजेस होतात ते सोमॅटिक सेल्स मध्ये होतात, पण ते जे चेंजेस फक्त जर्म लाईन सेल्स मध्ये, म्हणजे जर्म प्लाझम मध्ये होतात, तेच इनहेरिट होतात पुढच्या जनरेशनला. तर मित्रांनो, आता आपण डार्विनिझम विषयी बोलूया. आता जेव्हा लँडमार्कची थिअरी 1809 मध्ये पब्लिश झाली होती, त्यानंतर ती डिस्प्रूव्ह झाली. त्यानंतर आणखीन एक थिअरी आली जी चार्ल्स डार्विननी काढली होती, आणि त्या थिअरीचं नाव होतं थिअरी ऑफ ओरिजिन ऑफ स्पीसीज बाय नॅचरल सिलेक्शन. ही 1859 मध्ये थिअरी आली होती, आणि याच थिअरीला डार्विनिझम असं नाव त्यांनी दिलं होतं. तर ही थिअरी काय आहे, हे जे ड्रॉबॅक्स काय आहे, याचं पॉस्युलेशन काय आहे, हे जाणून घेण्याआधी आपण चार्ल्स डार्विन या सायंटिस्ट बद्दल थोडं बोलूया. चार्ल्स डार्विन जो होता तो एक नॅचरलिस्ट होता, आणि त्यांनी जगभर ट्रॅव्हल केलं होतं, एक्सटेन्सिव्हली ट्रॅव्हल केलं होतं फ्रॉम 27 डिसेंबर 1831 टू ऑक्टोबर 1836. ते या 5 वर्षाच्या दरम्यान त्यांनी ट्रॅव्हल केलं, वेगवेगळ्या ठिकाणी गेला, वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या, त्यांनी स्टडी केले, फॉसिल स्टडी केले, आणि त्यांनी तो परत इंग्लंडला परतला. आणि बेस्ड ऑन हिज कलेक्शन, जे जे काय त्यांनी कलेक्ट केलं होतं फॉसिल्स मटेरियल, त्यांनी एक बुक पब्लिश केली, आणि त्याला त्यांनी नाव दिलं द ओरिजिन ऑफ स्पीसीज बाय नॅचरल सिलेक्शन, आणि 1859 मध्ये पब्लिश केली. पण ही बुक पब्लिश करण्याआधी तो इन्फ्लुएन्स्ड होता 3 सायंटिस्टशी. 3 सायंटिस्ट होते असे ज्यांच्याशी त्यांचं काम ह्याला भरपूर आवडलं, आणि त्यांच्याशी तो इन्फ्लुएन्स्ड होता. पहिला जो होता तो सी लायल होता, आणि तो एक जिओलॉजिस्ट होता. तर ह्यांनी असं काही बोललं होतं की नॅचरल फोर्सेस जे एक्झिस्ट करायचे पूर्वीमध्ये तेच आत्ता पण प्रेझेंट आहे, आणि जे चेंजेस घडवून आणत आहे. तर असं त्यांनी पॉस्ट्युलेट केलं होतं, आणि याच्यामुळे त्यांनी तर या गोष्टीला डार्विन सुद्धा सहमत होता, कारण की नॅचरल फोर्सेस जे चेंजेस करतात अर्थ क्रस्टला ते अजूनही करत आहेत, आणि त्यांनी साऊथ अमेरिकामध्ये चेंजेस हे बघितले. तर तो साऊथ अमेरिकामध्ये एका आयलँड वरती गेला होता, त्याला गॅलापॅगोस आयलँड असं म्हणलं जातं. त्या आयलँड आणि त्याच्या आजूबाजूच्या आयलँड वरती त्यांनी भरपूर सारे गोष्टी बघितल्या होत्या, भरपूर सारे चेंजेस बघितल्या होत्या. तिथल्या वेगवेगळ्या प्रजाती, टॉर्टाईजची वेगवेगळी प्रजाती, फिंचेसची वेगवेगळी प्रजातीवरती त्यांनी अभ्यास केला होता, आणि तो हे ऑब्झर्वेशन जे बनवले होते वॉलसनी, त्याला तो इन्फ्लुएन्स झाला होता. दुसरा जो सायंटिस्ट होता तो आर मॅल्थस होता. आर मॅल्थस हा इकॉनॉमिस्ट होता, जो ह्युमन पॉप्युलेशन वरती त्याची स्टडी होते. तर त्यांनी असं सांगितलं होतं की ह्युमन पॉप्युलेशनचे जे पोटेन्शियल आहे, रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल आहे, त्यांचं प्रजनन करायची जी पोटेन्शियल आहे ते खूपच जास्त आहे वेगळ्या ऑर्गॅनिझम पेक्षा. आणि बिकॉज ऑफ दिस त्यांची जी पॉप्युलेशन आहे पुढे भविष्यामध्ये खूप वाढणार आहे, पण त्यांचा जो फूड सप्लाय आहे, फूड डिमांड आहे, तो सुद्धा वाढेल आणि तो कमी राहील. ज्याच्यामुळे त्यांचं पॉप्युलेशन वाढल्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा जो कॉम्पिटिशन आहे, स्ट्रगल आहे, तो खूप इन्क्रीज होणार. आणि तिसरे जो इन्फ्लुएन्स पर्सन होते
ते म्हणजे सायंटिस्ट जे प्लांट आणि ॲनिमल ब्रीडर्स होते, जे आर्टिफिशियली सिलेक्ट करत होते प्लांट्स आणि ॲनिमल्सला. कल्टिवेटेड वेगवेगळे जे ॲनिमल्स होते, प्लांट्स होते, जे कल्टिवार सिलेक्ट करायचे, त्यांच्याविषयी पण त्याचं भरपूर इन्फ्लुएन्स्ड होता. त्यांच्यामुळे पण तो भरपूर इन्फ्लुएन्स्ड होता. चार्ल्स डार्विननी काही पॉस्ट्युलेट केलं होतं त्याच्या थिअरीबद्दल, आणि त्यांपैकी 5 मेन पॉस्ट्युलेट्स होते. पहिला जो आहे ओव्हर प्रोडक्शन, प्रोडिगॅलिटी ऑफ नेचर. तर आपण जाणून घेऊया हे काय. ओव्हर प्रोडक्शन मध्ये एखादा ऑर्गॅनिझम जो असेल त्याला त्याचा जो वंशज आहे पुढे चालवायचा असेल, तो कायम ठेवायचा असेल, तर त्याला हाय नंबर मध्ये रिप्रोड्यूस करावा लागेल. जर त्याचा रिप्रोडक्शन रेट कमी असेल तर तो विलुप्त होऊन जाईल. त्याला हाय नंबर मध्ये किंवा जॉमेट्रिक रेशिओ मध्ये रिप्रोड्यूस करावा लागेल. फॉर एक्झाम्पल साल्मन फिश. साल्मन फिश हा एक फिश आहे जो एका सीझन मध्ये 28 लाख अंडी घालतो एका सीझन मध्ये. तर या साल्मन फिशला जास्त अंडी या कारणामुळे घालायला लागतात कारण की जास्त करून त्याची अंडी जगत नाही. काही जगले त्यांचं रूपांतर फिश मध्ये होतं, तर काही फिश त्यांना खाऊन टाकतात. ग्रिझली बेअर्स त्यांच्यावरती अटॅक करतात. काही प्रिडेटरी बर्ड्स असतात त्यांच्यावरती अटॅक करतात. तर बरेचसे अंडी त्याची वायाला जातात, म्हणून त्याला जास्त नंबर मध्ये रिप्रोड्यूस करावं लागतं कारण की त्याचा जो वंशज आहे त्याला पुढे चालवायचा असतो. दुसरा आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. जेव्हा एका ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन खूप वाढतं, खूप त्याचं रिप्रोडक्शन रेट खूप असतो आणि खूप वाढतं, तर त्याची एक टेंडन्सी असते की त्याचा जो फूड सप्लाय तो कमी होत जातो जास्त पॉप्युलेशन झाल्यामुळे, आणि त्याला खूप सारं स्ट्रगल करावं लागतं. त्याची कॉम्पिटिशन वाढल्यामुळे त्याला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, त्याला खूप स्ट्रगल करावा लागतो. तिसरा आहे ऑर्गॅनिक व्हेरिएशन. आता ऑर्गॅनिक व्हेरिएशन मध्ये प्रत्येक प्रजातीचे काही व्हेरिएशन असतात, त्यांमध्ये प्रत्येक प्रजातीमध्ये बदल होत असतात आणि ते व्हेरिएशन होतात, त्यांचे वेगवेगळे व्हेरिएशन असतात. ते मॉर्फोलॉजी वेगळे असू शकतात, फिजिओलॉजिकली, न्यूट्रिशनली, त्यांचं हॅबिट, त्यांचा बिहेवियरल पॅटर्न वेगवेगळा असू शकतो आणि प्रत्येक प्रजातीमध्ये वेगवेगळा असतो. जर एखाद्या प्रजातीला त्याचा जो वंशज आहे तो कायम ठेवायचा असेल तर त्याला स्वतःमध्ये काही बदल घडवून आणावे लागतात. जर त्यांनी बदल स्वतःमध्ये घडवले नाही तर तो विलुप्त होऊन जाईल. चौथा आहे नॅचरल सिलेक्शन. आता जे व्हेरिएशन घडवून आणलेले आहेत एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये, तर ते जे चांगले असतील म्हणजे फिट असतील तर ते पुढे त्यांची जी प्रजाती आहे ती पुढे चालत राहील. जर ते जे व्हेरिएशन चांगले नसतील तर त्यांची प्रजाती विलुप्त होऊन जाईल. तेच ऑर्गॅनिझम जे सर्वाइव्ह होण्यासाठी फिट आहेत, स्ट्रॉंग असतात, ते पुढे जाऊन त्यांची जी वंशज आहे तो कायम राहील. वाईल ते जे वीक असतात, त्यांचा जो बदल घडवून आणलेला आहे, त्यांच्यामध्ये जे व्हेरिएशन झालेले आहेत ते चांगले नाही आहेत, वाईट आहेत, तर ते डिस्कार्ड केले जातात. नेचर त्यांना ऍक्सेप्ट नाही करत. नेचर फक्त तोच स्पीसीज ऍक्सेप्ट करतो जो फिट असतो. पाचवा आहे ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज किंवा स्पिशिएशन. आता यामध्ये जे बदल घडवून आणलेले असतात एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये, ते जर चांगले असतील ते पुढे अजून चांगले होत जातात, ते बेटर होत जातात आणि ते जे एन्व्हायरमेंट आहे त्यांना चांगलं अडॅप्ट होत जातात आणि हे फिक्स राहतात. आणि हे ऑर्गॅनिझम जे असतात एक नवीन स्पीसीज मध्ये त्यांचं रूपांतर होतं आणि त्याला न्यू स्पीसीज असं म्हणलं जातं आणि त्याला स्पिशिएशन असा टर्म यूज केला जातो. डार्विनिझमला सपोर्ट करण्यासाठी 3 असे एव्हिडन्सेस डार्विनिझमनी दिले आहेत. ते म्हणजे पहिला वाला जिराफ. जिराफ ज्याची मान उंच होती, उंच झाडाचे जे पानं आहेत तो खाऊ शकत होता, वाईल त्याचे जे पूर्वज होते ते खाऊ नव्हते शकत आणि हीट स्ट्रेस किंवा ड्रॉट आल्यामुळे त्यांची जी प्रजाती ती विलुप्त झाली आणि फक्त तेच सर्वाइव्ह झाले ज्यांची मान उंच होते. दुसरा ब्लॅक कलर पेपर मॉथ. या मॉथ विषयी पुढच्या भागामध्ये पण आपण बोलणार आहोत इंडस्ट्रियल मेलॅनिझम मध्ये. तर या मॉथचा जो कलर आहे तो ब्लॅक होता, तर हे जे पूर्वज होते ते व्हाईट रंगाचे होते. ब्लॅक सरफेस वरती हा कॅमोफ्लाज होऊन जायचा जेणेकरून प्रिडेटर्स, त्याचे जे प्रिडेटर्स होते त्यांना दिसत नव्हतं आणि म्हणून ते यांना खायचे नाही. वाईल जे व्हाईट वाले होते जे इझिली स्पॉट केले जायचे ब्लॅक सरफेस वरती, ती प्रजाती विलुप्त झाली. तिसरा आहे डीडीटी रेझिस्टंट मस्किटोज. आता मस्किटोज साठी असे काही इन्सेक्टिसाइडल स्प्रे केले जायचे जे डीडीटी एक होते आणि डीडीटी मुळे हे जे मच्छर आहेत ते विलुप्त होऊन जायचे.
तर काही असे मच्छर होते जे DDT ला रेजिस्ट करायचे आणि ते सर्व्हाइव्ह झाले आणि त्यांची जी प्रजाती आहे ती पुढे कंटिन्यू झाली. वाईल DDT ला जे ससेप्टेबल होते, ज्याला खाऊन ते मरून जायचे, ते मरून गेले. तर मित्रांनो, डार्विनिझमला काही ड्रॉबॅक्स पण होते. त्या थिअरीचे ड्रॉबॅक जे आहेत ते आपण जाणून घेऊया. पहिलं तर मायन्यूट फ्लक्च्युएटिंग व्हेरिएशन जे असतात ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम, त्या व्हेरिएशनला डार्विनने ते मेन फॅक्टर्स फॉर एव्होल्युशन असं घोषित केलं. पण हे जे मायन्यूट फ्लक्च्युएटिंग व्हेरिएशन असतात ते हेरिटेबल नसतात. ते जनरेशन टू जनरेशन पास होत नाही आणि हेन्स दे आर नॉट अ पार्ट ऑफ एव्होल्युशन. दुसरी गोष्ट म्हणजे सोमॅटिक आणि जर्मायनल व्हेरिएशन, हे दोन्ही व्हेरिएशन डार्विनने सांगितलं की हे दोन्ही व्हेरिएशन पास ऑन होतात, म्हणजे हेरिटेबल आहे. पण आज आपल्याला माहिती आहे की सोमॅटिक व्हेरिएशन पास ऑन नाही होत, दे आर नॉट हेरिटेबल. वाईल जर्मायनल व्हेरिएशन, जर्म लाईन सेल्स मध्ये जे व्हेरिएशन होतो तेच फक्त पास ऑन होतात. तिसरं म्हणजे त्याला अरायव्हल ऑफ द फिटेस्ट हे एक्सप्लेन करता नाही आलं. चौथं म्हणजे जो मूळ कॉज असतो एका व्हेरिएशनचा, इनहेरिटन्सचा, ओरिजिनचा, तो त्याला एक्सप्लेन करता नाही आला. अपार्ट फ्रॉम दॅट वेस्टिजियल ऑर्गन जे असतात, प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये एक वेस्टिजियल ऑर्गन असतो, त्या त्या वेस्टिजियल ऑर्गनचा मूळ कारण किंवा त्याचं फंक्शन त्याला एक्सप्लेन करता नाही आलं. अपार्ट फ्रॉम दॅट जे स्पीसीज एक्सटेंड झालेत, एक्सटिंक्शन झाले, ज्या स्पीसीजचं आतापर्यंत एक्सटिंक्शन झालंय ते पण त्यांना एक्सप्लेन करता नाही आलं. आणि शेवटचं म्हणजे इंटरमिजिएट फॉर्म्स जे असतात, एका ऑर्गॅनिझमचं जेव्हा एव्होल्युशन होतं तेव्हा काही इंटरमिजिएट स्टेप्स असतात, काही इंटरमिजिएट फॉर्म्स असतात, ते फॉर्म्स मोस्ट ऑफ द केसेस मध्ये ऍबसेंट होते, ते प्रेझेंट नव्हते. त्याचं पण उत्तर डार्विनला देता नाही आलं.